नमस्कार मंडळी. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय. गुरुर ब्रह्मा गुरुर विष्णू गुरुर्देव महेश्वरा गुरुर साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. तुम्हाला गुरुपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा. बघा, 29 जुलै रोजी बुधवारी म्हणजेच गुरुपौर्णिमा आलेली आहे. आता आपल्याला या दिवशी काय करायचं आहे तर बघा, आईने मुलावरून एक अशी वस्तू ओवाळून टाकायची आहे. त्यामुळे काय होतं तर मुलाचे विघ्न दोष अडचणी संपून जातात आणि त्यांना नोकरी अभ्यासात व्यवसायात हे यश प्राप्त होत असतं. तसं तर आपण सर्वजण स्वामी समर्थ महाराजांनाच गुरु मानत असतो, त्यांची सेवा करत असतो. जर तुमच्याकडे तुम्ही जर स्वामी समर्थ महाराजांना गुरु मानत असेल तर तुम्ही त्यांची सेवा कशी करायची आहे. जर तुमच्याकडे मूर्ती असेल तर मूर्तीवरती छान असे पंचामृताने अभिषेक करून घ्यायचा आहे. शुद्ध पाण्याने अभिषेक करा. फोटो असेल तर पण फोटो व्यवस्थित स्वच्छ पुसून काढा. त्याला अष्टगंध पिवळ्या रंगाची फुलं नैवेद्य अर्पण करायचं आहे आणि धूप दीप अगरबत्ती त्यांच्याबरोबर लावायची आहे. आता त्यांना प्रिय असणाऱ्या वस्तू अर्पण करायच्या आहेत. आता सर्वांनी स्वामींना चाफ्याची फुलं ही अत्यंत प्रिय आहेत, तर तुम्हाला ती भेटली तर तुम्ही आवर्जून ती अर्पण करू शकता. तसेच या दिवशी काही असे प्रभावी सेवा सुद्धा केल्या जातात. या गुरुपौर्णिमेच्या दिवशी आपण काही सेवा केली तर त्याचे सगळे सेवेचे फळ हे आपल्याला दुप्पट पटीने प्राप्त होत असते. तर या दिवशी शक्य असेल तर तुम्ही स्वामी चरित्र सारामृताचं एक पूर्ण पारायण करू शकता. त्यामध्ये 21 अध्याय असतात आणि साधारण 2 ते 2.5 तासामध्ये हे होतं. पण जे रेग्युलर वाचन करतात त्यांना फक्त 1 तासामध्ये हे पारायण होऊ शकतं. या दिवशी श्री स्वामी समर्थ या मंत्राचा तुम्ही 11 माळी जप करू शकता किंवा गुरुचरित्रातील 14वा अध्याय सुद्धा वाचू शकता. तर या काही सेवा आहेत तर ज्या आपल्याला गुरुपौर्णिमेच्या दिवशी करायच्या आहेत. त्याचबरोबर गुरुपौर्णिमा हा अत्यंत प्रभावी असा दिवस आहे आणि अत्यंत शुभ असा दिवस असल्यामुळे या दिवशी आपण मुलींसाठी सुद्धा काही प्रभावी उपाय जे आहेत तर ते केले जातात. कारण या उपायाने आपल्या मुलांची प्रगती होत असते. तसेच आपल्या मुलांची एक काळजी असते का ती सुद्धा एक कमी होत असते. मुलगा असो किंवा मुलगी, प्रत्येक आई वडिलांनी त्यांच्यासाठी हा उपाय केला पाहिजे. बघा, प्रत्येक ठिकाणी क्षेत्रात त्यांना यश मिळावं, त्यांच्यावर जे काही विघ्न आहेत ते दूर व्हावे, जे काही दोष अडचणी आयुष्यात आलेले आहेत त्या सुद्धा दूर व्हावेत, म्हणून त्यांना नोकरीमध्ये अभ्यासामध्ये किंवा व्यवसायामध्ये भरभरून यश मिळावं. त्यांच्या कुंडलीतले जे काही दोष गुरुदोष आहे ते सुद्धा त्या दोषाचं निवारण व्हावं किंवा येणारे जे सर्व दोष संकट त्यांच्यापासून सुद्धा दूर व्हावे. त्यांच्या मनामध्ये जो काही हट्टीपणा आहे, तो काही चिडचिडापणा आहे तो दूर व्हावा. काही मुलं असतात आपल्या घरामध्ये जी लहान असतात पण खूप चिडचिड करतात, हट्टीपणा करतात किंवा काही मुलं ऐकतच नाहीत, शिक्षण घेत असतात पण शिक्षणामध्ये सुद्धा त्यांना अभ्यासामध्ये त्यांचं मन लागत नाही, काही केलं त्यांचं मन लागत नाही. कालांतरापूर्वी खूप हुशार होता पण अचानक त्यांच्यामध्ये काहीतरी तुम्हाला बदल झालेला जाणवत आहे. त्याचं मन अभ्यासामध्ये लागत नाही किंवा मुलं जो काही अभ्यास करत आहे ते त्यांच्या लक्षात राहत नाहीत किंवा मुलांना वाईट गोष्टीची सवय लागत आहे. तर अशा गोष्टी होतात. जर तुमच्या मुलांच्या कुंडलीमध्ये काही दोष निर्माण झालेले आहेत तर त्यांना नजरबाधा वगैरे झालेली असेल तर असंही होऊ शकतं. नजर लागली असेल तर मुलांना हा त्रास सुद्धा होत असतो. आता नजरबाधा किंवा नजर दोष ही फक्त बाहेरच्याच व्यक्तींची लागते का असं नाही, तर ती आपल्या घरातील आई वडिलांची सुद्धा नजर आपल्या मुलांना पटकन लागत असते. त्यामुळेच आपल्याला या गुरुपौर्णिमेच्या दिवशी आपल्या मुलांवरून काही वस्तू आहेत त्या ओवाळून टाकायच्या. त्या वस्तू ओवाळून टाकल्याने मुलांचे विघ्न दोष अडचणी दूर होऊन अभ्यासात नोकरीत व्यवसायात खूप यश मिळतं, भरभराट होते, प्रत्येक क्षेत्रामध्ये प्रगती होते. अशी कोणती वस्तू ओवाळून टाकायची आहे तर जेणेकरून हा उपाय करायचा आहे. तर बघा, गुरुपौर्णिमेचा प्रारंभ हा 28 जुलैला सायंकाळी 6:18 सुरू होणार आहे आणि 29 जुलैला रात्री 8:05 संपणार आहे. तर उदय तिथीनुसार 29 जुलैला म्हणजेच बुधवारी ही गुरुपौर्णिमा साजरी केली जाणार आहे. याच दिवशी आपल्याला हे व्रत करायचं आहे. गुरुपौर्णिमेला व्रत केलं जातं म्हणून सर्व स्त्रियांनी पुरुषांनी हे उपवास करायचा आहे. कारण गुरुपौर्णिमेच्या व्रताचं सुद्धा तेवढंच मोठं धार्मिक महत्त्व आहे. या दिवशी आई
वडिलांनी सुद्धा व्रत करू शकतात. कुंडलीतील सर्व दोष दूर होतात, म्हणून हे व्रत करायचे आहेत. आता जो काही उपाय मी तुम्हाला सांगणार आहे तर तो उपाय गुरुपौर्णिमेच्या दिवशी म्हणजेच बुधवारी करायचा आहे. दुपारी 12 वाजण्याच्या अगोदर तुम्हाला हा जो उपाय आहे तो करायचा आहे. हा उपाय करण्याचा जास्तीत जास्त प्रयत्न करायचा आहे. तुम्ही मुलं किंवा मुली दोघांसाठी हा उपाय करू शकता. जर काही कारणाने तुमची मुलं बाहेरगावी शिकायला असतील तर त्यांच्यासाठी सुद्धा तुम्ही हा उपाय करू शकता. हा जो उपाय आहे तर तो मी तुम्हाला सांगणार आहे ते आपल्या स्वामींच्या केंद्रामध्ये सांगितलेला उपाय आहे आणि तोच उपाय मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. त्यामुळे प्रत्येकाने न चुकता आपल्या मुलांच्या उज्ज्वल भविष्यासाठी, त्यांची प्रगती होण्यासाठी हा उपाय आपल्याला करायचा आहे. सर्वात प्रथम थोडेसे तांदूळ घ्यायचे आहेत आणि हे तांदूळ शिजवायचे. त्यात भात तयार करून घ्यायचा आहे. त्यामध्ये भात शिजवत असताना, तांदूळ भिजवत असताना मीठ घालायचं नाही किंवा कुठल्याही प्रकारचं तेल वापरायचं नाही. फक्त साधा अळणी भात शिजवायचा आहे. आता हा भात शिजवल्यानंतर एखाद्या प्लेटमध्ये घ्यायचा आहे. अळणी भात शिजवायचा असल्याने काढून घ्यायचा आहे. जर तुमची 2 मुलं असतील तर 2 मुलांसाठी सेपरेट असे 2 प्लेटमध्ये हा भात काढून घ्यायचा आहे. वेगळा शिजवण्याची गरज नाही. फक्त वेगळा शिजवल्यानंतर तो 2 वाट्यामध्ये वेगवेगळा काढून घ्यायचा आहे. किंवा तुम्ही एखाद्या कागदावरती किंवा पुठ्ठ्यावरती किंवा तुमच्याकडे द्रोण वगैरे असेल तर त्यामध्ये सुद्धा तुम्ही भात काढू शकता. त्यानंतर त्या भातावर आपल्याला 1 चमचाभर दही टाकायचं आहे आणि आपल्या देवघरामध्ये तुम्हाला अगरबत्ती दिवा जो आहे तो लावून घ्यायचा आहे. यानंतर अगरबत्तीची जी काही रक्षा पडत असते त्याला विभूती असे म्हणतात. ती विभूती तुम्हाला दहीवरून अगदी चिमूटभर टाकायचे आहेत आणि जी आपण स्वयंपाकघरामध्ये काळी मिरी वापरतो ना, ती सुद्धा आपल्याला काळी मिरी 2 काळी मिरी त्यासोबतच ठेवायची आहेत आणि जी लाल मिरची असते ना ती सुद्धा तुम्हाला घ्यायची आहे. अख्खी लाल मिरची देठासहित तुम्हाला त्या भातावरून खोचून घ्यायच्या आहेत. 2 मुलं असतील तर त्यांच्यासाठी 2 वाट्या सेपरेट करायच्या आहेत. त्या अशा प्रकारे तयार करायच्या आहेत. वाटीमध्ये भात घ्यायचा आहे, त्यावरून थोडंसं दही टाकायचं आहे. त्यानंतर तुम्हाला अगरबत्तीची रक्षा वगैरे टाकायची आहे. 2 काळी मिरी, 2-3 मिरच्या वगैरे त्यावरती तुम्हाला ठेवायच्या आहेत. तर लाल मिरची तर खोचून घ्यायचीच आहे. त्यानंतर आपल्याला देवघरासमोर मुलांना बसून एखाद्या पाटावर किंवा आसनावरती बसवायचं आहे. डायरेक्ट जमिनीवरती बसू नका. बसवल्यानंतर मुलांचा चेहरा पूर्वेकडे आणि तुमचा चेहरा पश्चिमेकडे होईल अशा पद्धतीने तुम्हाला बसायचं आहे. चुकून सुद्धा मुलांचं तोंड हे दक्षिण दिशेला करायचं नाही. त्यानंतर काय करायचं आहे तर जी आपण भाताची वाटी तयार केलेली आहे ना, ती भाताची वाटी त्या मुलांवरून डोक्यावरून खाली पायाकडे ओवाळून घ्यायची आहे आणि 7 वेळा तुम्हाला हे असं करायचं आहे. ही भाताची वाटी ओवाळून घ्यायची आहे. ओवाळत असताना तुम्हाला म्हणायचं आहे, माझ्या मुलांना जी कोणाची नजर लागलेली असेल त्यांची आल्याची, गेल्याची, बाहेरच्याची, घरच्याची, दारच्याची अशी कोणाची नजर लागलेली आहे तर ती निघून जाऊ दे असं तुम्हाला बोलायचं आहे. त्यानंतर मुलांची प्रत्येक क्षेत्रामध्ये प्रगती होऊ दे, त्यांच्यावर असणाऱ्या सर्व संकट अडचणी निवारण होऊ दे असं मनामध्ये एक सकारात्मक भाव ठेवायचा आहे. आणि त्यानंतर आपल्याला हा उपाय करत असताना आपल्याला कोणाशी बोलायचं नाही. भात जो आहे ना तो उतरून घ्यायचा आहे, घराच्या बाहेर नेऊन जायचं आहे आणि एखाद्या छोट्या झाडाखाली तो तुम्हाला पेपरवरती टाकून द्यायचा आहे. जिथे म्हणजे कुठे पक्षी वगैरे खातील अशा ठिकाणी तुम्हाला हा भात टाकायचा आहे, टाकून यायचं आहे. यानंतर घरी यायचं आहे. आपली स्वच्छ हातपाय धुवून घ्यायची आहे. जी काही नित्यकामे आहेत ती सर्व करून घ्यायची आहेत, उरकून घ्यायची आहेत. अशा पद्धतीने हा छोटासा उपाय प्रत्येक आईने आपल्या मुलांसाठी करायचा आहे, आवर्जून करायचा आहे. जर तुमची मुलं बाहेरगावी शिकायला असतील तर मुलांचा फोटो असेल तर किंवा मोबाईलवरती व्हिडिओ कॉल करूनही तुम्ही अशा प्रकारे उतारा करू शकता. हा उतारा तुम्हाला करायचा आहे. तुम्ही पौर्णिमेपासून पुढल्या प्रत्येक पौर्णिमेला तरी हा उपाय केला तरीही चालतं आणि गुरुपौर्णिमेच्या दिवशी सुद्धा केलं तरीही चालतं. बघा, अमावस्या, पौर्णिमा या 2 अशा तिथी आहेत. या दिवशी आपण मुलांचे हे नजरदोष, नजरबाधा दूर करण्यासाठी जे काही उपाय करत असतो ना ते खूप फलदायी ठरत असतात. हा उपाय केल्याने मुलांना जी काही नजरबाधा झालेली आहे किंवा जो काही नजरदोष लागलेला आहे तो पूर्णपणे नष्ट होतो किंवा त्या त्रासातून मुलांची सुटका होते आणि त्याची प्रत्येक क्षेत्रामध्ये प्रगती होते. अशा पद्धतीने तुम्ही तुमच्या मुलांसाठी आणि मुलींसाठी हा उपाय जो आहे तर तो करू शकता. अगदी लहान मुलापासून ते मोठ्यांपर्यंत तुम्ही हा उपाय करू शकता. अगदी लहान मुलापासून ते मोठ्यापर्यंत जे वयोवृद्ध आहेत त्यांच्यासाठी सुद्धा तुम्ही हा उपाय करायचा आहे. बघा, तुमची मुलं कितीही मोठी झाली असली तरीही त्यांच्यासाठी तुम्ही हा उपाय करू शकता. अशा पद्धतीने
त्याचबरोबर या दिवशी मुलांना आईवडिलांच्या पाया पडायला सुद्धा लावायचं असतं, जेणेकरून त्यांचा आशीर्वाद प्राप्त होत असतो. तसेच त्यांच्या शाळेत जाताना त्यांच्याकडे एखादं फूल द्यायचं असतं. त्यांचे शिक्षक आहेत त्यांना फूल द्यायला लावायचं आहे, कारण या दिवशी गुरु म्हणजे शिक्षक आणि गुरूंचा आदर केला जातो. आईवडील सुद्धा आपले गुरु असतात आणि शिक्षण देतात, म्हणून त्यांना सुद्धा पाया पडायला लावायचं आणि गुरूंना सुद्धा फूल वगैरे देऊन त्यांना सुद्धा पाया पडायला लावायचं, कारण त्यामुळे ते सुद्धा आपले गुरुच आहेत, कारण ते आपल्याला शिकवतात, ते आपले गुरु झाले, म्हणून त्यांना काहीतरी त्यांच्याविषयी कृतज्ञता म्हणून व्यक्त करण्यासाठी म्हणून फूल जे आहे तर ते प्रत्येक आईवडिलांनी आपल्या मुलांकडे द्यायचं आणि ते त्यांच्या शिक्षकांना म्हणजेच शिक्षकांना द्यायचे. हे फूल तुम्ही त्यांना द्यायला सांगायचं आहे. त्यांच्या पायासुद्धा पडायला सांगायचे आहे, कारण हा जो दिवस आहे तो गुरुपौर्णिमेचा आहे, म्हणजे गुरूंचा आशीर्वाद प्राप्त करून घेण्याचा दिवस आहे. याला तेवढेच महत्त्व आलेले आहेत आणि त्यांचा आशीर्वाद घ्यायचा आहे. अत्यंत महत्त्वाची माहिती म्हणजे मला तुमच्यासोबत शेअर करायची होती. माहिती कशी वाटली नक्की मला कमेंट करून सांगा. माहिती जर आवडली असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.